हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. काय आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला पाहिजे. तर ही आहे संध्याकाळची 6ची टायमिंग. आजचा व्लॉग संध्याकाळचा शूट करत आहे मी. आणि आता म्हटलं संध्याकाळचा जो काही सनसेट आहे तो दाखवून बाकीचे कामाला चालू करूया. आत्ता तर वाजलेले आहेत 6:30. दिवाबत्ती आपली छान अशी देवाजवळ केली आणि मिस्टर आता येतीलच. दिवाबत्ती झाली म्हटले की 6:30ला त्यांची यायची सुद्धा टायमिंग होते. आल्याला पहिलं विचारतात देवाजवळ दिवा लावला आहे का नाही, वेळ झाला तर का लावला नाही असं म्हणतात. तर वरणा वगैरे 2 दिवस झालं असंच पडून होतं. म्हटलं पहिला सोलूनच करायची तेव्हा करूया भाजी. आणि गवारी आणि भेंडीसुद्धा आणली होती, तीसुद्धा टेबलवर अशीच 2 दिवस पडून होती. इकडे जा तिकडे जा करत असं राहतंच काही ना काही. तर म्हटलं आज काही ना काय साफसफाई करून व्यवस्थित ते क्लीन करूनच घेऊया. आणि असा कट्ट्याचा अवतार आज झालेला आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या अगोदर. तर येताना बाजारातून मिस्टरांनी हा मस्का पाव सगळ्यांना आमच्या घरात आवडतो आणि छान सगळ्यांनी एक पाकीटसुद्धा फोडून लगेच खाल्लेलंच आहे. आणि मिस्टरांचा चहासुद्धा झालेला आहे. आणि आज सोमवारच्या बाजारातून येता येता कसं भाजीसुद्धा घेऊन आले. काय कमी आहे काय नाही ते बघतात आणि मग घेऊन येतात. तर ते छान अशा वाटाण्याच्या शेंगासुद्धा आज बाजारात आल्या होत्या. हिवाळ्याचंच जास्त मिळतात वाटाणे. आता प्लॅन आहे की वाटाणे सोलून सोलून फ्रीजरमध्ये ठेवावे जेणेकरून वर्षभर वापरता येतील. बघूया म्हटलं आता ह्या मिरच्या, लिंबू, आता मार्गशीर्ष गुरुवारची जी काही फळं होती ती अशीच टेबलावर पडून आहेत. येताना लिंबूचं लोणचं आणि आंब्याचं लोणचं पण घेऊन आले होते. आणि छान चाकवत, हरभऱ्याची घाटं असं घेऊन आले होते. आणि छोटा मुलगा अभ्यासला बसलाय. आता संध्याकाळचं दोन्ही पण मुलं अभ्यासला बसल्यात. मिस्टर जरा वेळ बसले. दिवा लागल्यानंतर कोण आमच्यात झोपत नाहीत. एक अर्धा तास गप्पा वगैरे मारतात किंवा मोबाईलवर टाईमपास करून एन्जॉय करतात. आणि मग थोडा वेळ झालं की मग झोपायला जातात. त्यांना ॲक्च्युली त्यांची तब्येत पण बिघडलेली आहे. कसं धावपळ होते आणि थंडीत तर जास्त धावपळ व्हायला लागली. अलीकडे त्यांची वेळानं पण झोपतात, त्यामुळे असं झालं असावं कदाचित. म्हटलं आता संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या अगोदर कट्टा क्लीन केला की पटपट माझी बाकीची कामाला मला एक डायरेक्शन मिळेल. यासाठी पहिलं क्लिनिंगचंच काम करून घेते मी. आता 6:30 वाजलेले आहेत. 6:30 ते 7पर्यंत तरी 7-7:30पर्यंत माझं स्वयंपाक आवरेल असं अपेक्षित आहे. आणि काही ना काही तर असं थोडंसं नीटवाट वगैरे करत बसलं तर 8:30-9 वाजण्याची शक्यता आहे. तर नेहमीप्रमाणे आमच्या डाळीचीच आमटी खातात, त्यासाठी मी डाळ इकडं धुण्यासाठी घेतली. आणि भात पण हा नवीन तांदूळ आणला आहे, तो आम्हाला परवा आवडत होता तोच तांदूळ त्यांनी घेऊन आलेले आहे. तसं जास्त फडफडीत पण होत नाही आणि मऊ पण होत नाही, छान असा होतं सुटसुटीत. तर मी अशा आडव्या पातेल्यामध्ये भात लावला. ॲक्च्युली थोडीशी भांडी अशी आहेत. तर आता कुठलं करावी भाजी असं चाललं होतं. म्हटलं आता गवारीच करूया. आणि थोडा वेळ पाण्यात अशी भिजत घालते, म्हणजे त्यातली जी काय माती धूळ वगैरे लागलेली असते ती निसटून खाली जाते आणि मग फोडणीला टाकते. आता इथे भीमसेनी कापूर संध्याकाळी असा मी लावतो. त्याचं हे आहे भीमसेनी कापूर लावण्यासाठी. हे असं एक घर मिळतं, मशीन मिळतं. त्या मशीनमध्ये रोज असं लावतो जेणेकरून घरात छान पॉझिटिव्हिटी येते म्हणून. तर चला संध्याकाळचं छान अशी दिवाबत्ती आणि भीमसेनी कापूरचा तर वास इतका छान. आणि हे तर जिथं लावले ते किचनमध्येच लावले, त्यामुळे छान पॉझिटिव्ह एनर्जीनं मी माझा स्वयंपाक करत होते. आता उद्या सकाळच्याला मला नाश्त्याला करायचं होतं म्हणून मी थोडंफार कांदा आणि मिरची पण चिरून ठेवली लागलीच. असं थोडी थोडी दुसऱ्या दिवशी सुद्धा स्वयंपाक करताना तयारी करून ठेवते, म्हणजे जेणेकरून दुसऱ्या दिवशी काहीच गडबड होणार नाही. एकतर थंडी आहे, नको वाटतं सकाळी सकाळी कापाकापीची असले कामं. तर चला तसं सगळं मी कटिंग वगैरे नीटवाट करून ठेवलं. जिथल्या तिथं फ्रीजमध्ये जे जे मला पाहिजे तेवढंच मी बाहेर काढले. आणि संध्याकाळीच्या स्वयंपाकासाठी कणिकसुद्धा मळायला घेतली, कारण कणिक मळून ठेवली की कसं छान भिजते आणि चपात्या आपल्या टमटमीत फुगतात सुद्धा.
आता मी ह्या कढईमध्ये छान असं कांदा बेसिक आपली फोडणी असते तीच दिली. आता भात हा कच्चा राहिला होता म्हणून त्यात पाणी घालून झाकून असं ठेवले आणि मला हुक्की आली खायची, म्हणजे मला कढी बनवायची होती. म्हटलं आज कढी बरेच दिवस झालं बनवली नाही, आता बनवूनच घेऊया म्हणून इकडे फोडणी दिली. आता इकडे काय केलं मी, दह्यामध्ये बेसन, हळद, हिंग, मीठ, साखर आणि ह्याचं असं घोळ पाणी तयार करणार आणि मग त्या फोडणीमध्ये ओतणार आणि उकळी की झाली आपली कढी. अशा पद्धतीने मी तयार करून घेत होते, कारण हिंग वगैरे करपण्याचे चान्सेस होते, कारण मी ठेवलं होतं पातेलं ह्याचं स्टीलचं. त्यामुळं अशा पद्धतीने करूया म्हटलं, डोकं जरा चालवूया म्हणजे छान अशी कढी त्यामध्ये फुटणार पण नाही आणि करपणार पण नाही. म्हणून अशी पण ट्रिक तुम्ही वापरू शकता की एक घोळ तयार करून घ्यायचा आणि फोडणी देऊन मग त्यात ओतायच्या, नंतर मग ते उकळत बसलं तरी चालतं. आता मुलं पण हे वाट बघत आहे जेवणाची. ॲक्च्युली 8:30 पावणे 9 वाजलेले आहेत. म्हटलं कढी काय 5-10 मिनिटाची गोष्ट आहे. तिकडे खाली ताटं करेपर्यंत माझी कढीसुद्धा होते. तर छान अशी कढी मी फोडणी मारलेली आहे आणि संध्याकाळच्या जेवणासाठी आपलं चपाती, भात, गवारीची भाजी आणि डाळीची आमटीसुद्धा मी फोडणी मारून घेतली होती. इकडे कढीची तयारी करत आणि चौघांना अशी ताटं तयार करून घेतली. संध्याकाळच्या स्वयंपाक झाल्या. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.